नमस्कार मित्रांनो, आपण टी परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे. आज आपण परीक्षा 2020 मध्ये मानसशास्त्र या घटकावर विचारलेले काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे विश्लेषणासह बघणार आहोत. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? आता योग्य नसलेलं विधान आपल्याला निवडायचं आहे. तर बघा, पहिला आपल्याला प्रतिमा आणि अवबोध यातला फरक आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो. आता अवबोध म्हणजे काय? अवबोध म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव होणे. आणि प्रतिमा म्हणजे काय? तर पूर्वीचा अनुभव विचारात घेऊन त्याचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहणे, त्याला प्रतिमा असे म्हणतात. मग बघा, पहिलं वाक्य बघा, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. नाही, आता जुन्या अनुभवाची एखादी तुटक साखळी आपल्या डोळ्यासमोर किंवा तुटक चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतं, त्याला प्रतिमा म्हणतो. पण अवबोध कशाला म्हणतो? तर एखाद्या गोष्टीची आपल्याला स्पष्टपणे जाणीव होणे म्हणजेच अवबोध. मग बघा, प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा येईल का? नाही येणार. म्हणून पहिलंच वाक्य हे काय आपलं चुकीचं आहे. म्हणून विधान योग्य नाही विचारलेलं आहे, पहिलंच विधान आपलं बरोबर होईल. परंतु आपण तिन्ही खालची विधाने बघू. प्रतिमा वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. हे विधान आपलं बरोबर आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध, पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. आणि पुढचं विधान बघा, अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. बरोबर आहे. अवबोध हा तुटक असत नाही, प्रतिमेमध्ये तुटकपणा जाणवतो. म्हणून आपलं जे उत्तर आहे, जे योग्य विधान नाही विचारलं होतं आपल्याला, योग्य विधान नाही, ते 1 नंबरचंच विधान योग्य नाही. आता यानंतरचा प्रश्न, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमाच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याच्यामध्ये आपल्याला हे दिलेले पर्याय: 1 नंबर संवेदना, 2 कल्पना, 3 भावना आणि 4 प्रेरणा. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 2. आपण त्याचं काय करतो? कल्पना करतो आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण होतं. त्यानंतरचा प्रश्न, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहे? विचार प्रक्रियेविषयी विधाने आपल्याला विचारात घ्यायची. बघा, पहिला विधान, शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचाराची प्रतीके आहेत. हे विधान काय होईल? सत्य होईल. शब्द, प्रतिमा, कल्पना याचा विचारांची प्रतीके ही आहेतच. आता लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात. लहान मुले कसे काय प्रतीकाद्वारे विचार करू शकेल? म्हणून हे विधान काय? चूक. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाही. बघा, निगेटिव्ह सेंटेन्स आहे. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकतात, म्हणून हे पण विधान काय आहे? चूक आहे. आणि पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. बरोबर आहे, आपण तर्क लावून विचार करत असतो. म्हणून ओ आणि ड हे आपलं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 4 हेच आपलं उत्तर आहे. ओ आणि ड फक्त. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमानाच्या साहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? अनुवंश विषयी आपल्याला विचारलेले आणि विधान योग्य नसलेलं विचारले. बघा, बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. बरोबर, बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. हे विधान काय आहे? बरोबर आहे. आपल्याला योग्य नाही असं विधान निवडायचं आहे. कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो. हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. आपला मुलगा काळा किंवा गोरा आपल्या आईवर गेला किंवा वडिलावर गेला असं आपण म्हणतो. म्हणून कातडीचा रंग, केसाचा रंग याच्यावर अनुवंशाचा प्रभाव असतो. यानंतरचा पर्याय बघा, आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. नाही, आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान पुढील पिढीत कसे काय संक्रमित होईल? तर समजा आई वडिलांनी चांगलं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं असतं, वडिलांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेलं असेल,
तेच इंजिनिअरिंगचं शिक्षण त्या मुलाला येईल का? नाही येणार. सहज आणि सोपं हे उत्तर सापडायला सोपं जातं मित्रांनो. तर हे पर्याय क्रमांक 3च वाक्य काय आहे? योग्य नाही. म्हणून हेच काय असेल आपलं उत्तर असेल. तरी सुद्धा चौथा पर्याय आपण बघू. मानसिक गुणधर्मांपैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशाने प्राप्त होते. बरोबर आहे. हे पण हे विधान काय आहे? बरोबर आहे. फक्त चुकीचं विधान कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 चुकीचं विधान आहे. म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 आहे. 66वा प्रश्न बघा. अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्तिविकासामध्ये महत्वाची कामगिरी बजावतात. व्यक्तिविकासामध्ये महत्वाची घटक जबाबदारी अनुवंश परिस्थिती हे दोन्ही घटक बजावतात. खाली दिलेल्या घटकामध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? बघा, पहिला पर्याय मानसिक विकास, दुसरा पक्वतेचे वय, तिसरा व्यक्तिमत्व आणि चौथा भावनिक जीवन. मानसिक विकास कशामध्ये होतो? परिस्थितीमध्ये होतो. दुसरा बघा, व्यक्तिमत्व विकास पण परिस्थितीमध्ये होतो. त्याला परिवेश सुद्धा म्हटलं जातं. परिस्थितीलाच काय म्हणलं जातं? परिवेश. आणि भावनिक जीवन सुद्धा परिस्थितीमध्ये. फक्त पर्याय क्रमांक जे 2 आहे, पक्वतेचे वय, त्याच्यावर अनुवंशाचा काय असतो? अनुवंशावर हा पक्वतेचे वय अवलंबून असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीची गरज असते? गरज असते विचारलेलं आहे संवेदना निर्माण होण्यासाठी. तर पहिला पर्याय दिलेला आहे बाह्य उद्दीपकाची. पहिला पर्याय काय दिलेला आहे? बाह्य उद्दीपकाची. बरोबर आहे. बाह्य उद्दीपक लागेल तेव्हा संवेदना निर्माण होईल. दुसरा पर्याय सक्षम ज्ञानेंद्रियाची. बरोबर आहे. सक्षम ज्ञानेंद्रियाची पण आपल्याला काय असते? गरज असते. तिसरा पर्याय आपली इच्छा असणे गरजेचे असते. आणि चौथा पर्याय मज्जा संस्थेची गरज असते. याचं उत्तर दिलेले मित्रांनो परीक्षा परिषदेने अ, ब आणि ड फक्त. पर्याय क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न बघू. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे? भावनिक बुद्धिमत्तेशी कोणाचा संबंध आहे? तर डॅनियल गोलमन यांचा संबंध आहे. तर भावनिक बुद्धिमत्तेशी कोणताही प्रश्न आला तर डॅनियल गोलमन हा शास्त्रज्ञ लक्षात ठेवा मित्रांनो. आणि नेहमी प्रश्न येतो आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता जोड्या लावण्यासाठी पण येतो. तर भावनिक बुद्धिमत्ता त्याच्यासमोर डॅनियल गोलमन असेल तर बिनधास्त तुम्ही काय करा? डॅनियल गोलमन हे उत्तर लिहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर आहे आपलं डॅनियल गोलमन. यानंतरचा प्रश्न बघा. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे टिंब संरक्षण यंत्रणेचा वापर करणे होय. हे बघा, आपल्यामधले दोष झाकण्याचा प्रयत्न माणूस करतो आणि दोष दुसऱ्यावर ढकलण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रक्षेपण ही संरक्षण यंत्रणा होती. तर याच्यामध्ये काय आहे? परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणजे तो व्यक्ती कमी अभ्यासू असेल किंवा त्यानं कमी अभ्यास केला म्हणून त्याला कमी गुण मिळाले. आणि त्यानं काय केलं? प्रश्नपत्रिका फार अवघड आहे, आपले दोष त्या प्रश्नपत्रिकेवर ढकलले. याला प्रक्षेपण असं म्हटलं जातं. म्हणून याचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रक्षेपण. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय याबाबत खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला अयोग्य विधान निवडायचे आहे. बघा, आपण पर्याय बघू. संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण मीमांसा करत बसू नये. आता संघर्ष निर्माण झाला, तो संघर्ष का निर्माण झाला याचं कारण आपण काय केलं पाहिजे? शोधलं पाहिजे. परंतु याच्यात करत बसू नये असं सांगितलेलं आहे. पहिलंच वाक्य निगेटिव्ह आहे. बघा, जास्तीत जास्त निगेटिव्ह जे सेंटेन्स येतात ती चुकीचेच असतात. म्हणून हे जे अयोग्य सेंटेन्स आहे पहिलंच आहे. याचं उत्तर पहिलंच आहे. परंतु पुढचं बघू आपण. पुढचे पण पर्याय कसे आहेत? निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा. बरोबर आहे. निर्णय आपण तडीस नेले पाहिजे. मानसिक संघर्ष कमी करणे, वगळलेल्या गोष्टीचा फार विचार करू नये. बरोबर आहे. आणि अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. म्हणजे हे तीनही वाक्य काय आहे? बरोबर आहे. हे पहिलंच वाक्य चुकीचं आहे. म्हणून पहिला हे आपलं अयोग्य विधान आहे. त्यानंतरचा प्रश्न बघू. अध्ययन संक्रमण घटकामध्ये सामान्यीकरण होते, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एखादी कृती सहेतुक, ध्येयनिष्ठ, उद्दिष्ट
समोर ठेवून करावयास सांगितली तर ती अधिक परिणामकारक होते. सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? बघा, सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण या संबंधी कोणताही प्रश्न आला तरी बॅगले नावाचा शास्त्रज्ञ आपण लक्षात ठेवायचा. कोण? बॅगले. आणि पर्यायामध्ये पॅवलॉवची अभिजात अभिसंधाने बॅगले हे यांनी कोणती सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण ही उत्पत्ती मांडलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हेच आपलं काय आहे? उत्तर आहे. सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडलेली आहे? बॅगले यांनी मांडलेली आहे. यानंतर किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? बघा, या मुलांच्या टप्प्यामध्ये काय करायचंय? विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये आता कोणता टप्पा येत नाही? तर बघा, संख्यांकन येतं, बरोबर आहे. 2 वर्णन पण येतं, 4 अर्थन पण येतं, फक्त मूल्यांकन हा टप्पा त्यामध्ये येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे? पर्याय दिलेला होता, रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयी विचार करणे. कोणते उदाहरण आहे बघायचंय आपल्याला संबोधात्मक स्तराचं. कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. आणि 3 दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. 4 सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्याविषयी विचार करणे. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो. मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? आता कोणती बाब येत नाही? चेतकाची तीव्रता येते. जेवढा चेतक तीव्र असेल तेवढं स्मरण आपल्याला ग्रहण चांगलं होतं. म्हणून चेतकाची तीव्रता येते, त्याची अर्थपूर्णता पण येते, चेतकाचा कोणता स्रोत आहे ते पण येतं. फक्त हे जे पर्याय क्रमांक 3 आहे, व्यक्तीची मनोवृत्ती, हेच आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 व्यक्तीची मनोवृत्ती. खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीची कोणते विधान योग्य नाही? योग्य नसलेलं विधान निवडायचे आपल्याला. ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचे विस्मरण होते. तर ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नाही त्याचे काय होते? विस्मरण होते. पर्याय दुसरा, विस्मरण म्हणजे धारणेचा अभाव होय. विस्मरण म्हणजे धारणेचा अभाव होय. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. बघा, भावनिक उद्रेकाच्या स्थितीमध्ये भावनिक उद्रेक असेल आणि त्या अशा स्थितीमध्ये आपण काही गोष्टी शिकल्या तर त्या आपल्या लक्षात राहत नाही. इथं विस्मरण होत नाही सांगितलेलं आहे, त्याचं विस्मरण होतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. हा पर्याय योग्य नाही विचारलेला आहे. शेवटचा पर्याय बघू, शेवटचा ऑप्शन बघू. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होते. बरोबर आहे, हे पण वाक्य काय आहे? बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न बघा 76. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? आता त्याचे पर्याय दिलेले होते, संपादन, संलग्न, कुतूहल व संशोधन आणि 4 उत्सर्जन. आणि याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 उत्सर्जन. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.